बाप्पा, माझा तुझ्यावर रुसवा होता आहे आणि पुढेही राहील. तू होतास तेव्हा हक्काने भांडले तुझ्याशी, तुझी पूजा सुद्धा केली. माझी ताई मला हवी आहे असा हट्ट सुद्धा केला तुझ्याकडे. पण पण आज तू इथे नाहीयेस ना, तर हुरहुर वाटतेय. बाप्पा घरी असले की कसं सगळं छान आणि प्रसन्न वाटतं. रोजची पूजा आरती, घरात वेगळीच ऊर्जा असते. पण बाप्पा गेले की सगळं रिकामं वाटतं. आपल्या सणांमध्ये वेगळीच ताकद असते, आपल्याला वेगळीच ऊर्जा देऊन जातात ते. पण सण संपले ना की वाईट तर वाटतच. काय झालं? तुम्ही काहीतरी वेगळा विचार करताय ना? अंबिका गेली तेव्हाही हे घर आणि माझं मन असंच होतं, रिकामं. अंबिकाशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिन पण करू शकत नाही. तू जायला नको होतास अंबिका. मीरा, अथर्वच्या आयुष्यातलं हे रीते पण आता तू भरून काढायचंयस. माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू हे नक्की करशील. अथर्व, तुमचा आणि मीराचा सुखी संसार बघायचाय मला. मी तुमच्या सोबत आहे, पण तुमच्या जीवावर किंवा संसारावर डोळा ठेवणाऱ्यांना मी सोडणार नाही. पहिलंच बायको, यांनी मला बाळाला गुंड पाठवले होते. अरे बापाच्या जीवावर उठलायस तो. तुला आम्हाला मारायचंच आहे ना? ठीक आहे, मी हे सगळं जाऊन अथर्वला सांगते. काय वेळ लागलाय? हो मागे मागे हो, मागे हो. मला माझं काय वेळ लागलाय तुम्हाला? मी का करेन असं? का करेन काय का करीन? हा, आज नशीब चांगलं होतं यांचं म्हणून हे वाचले. उद्या तू यांना मारशील आणि मग नंतर मलाही मारशील. अरे काय मारशील मारशील मारशील? वेळ लागलाय काय मला? काहीतरी करोडची प्रॉपर्टीज कमवली ह्यांनी. ह्यांना मारलं की मी करोडपती होणार आहे. कमॉन, सारी फुटी कवडी पण नाही आहे तुमच्याकडे. अरे काय बोलतोय? अरे काय बोलतोय म्हणजे काय? हा वडील, काय असे काय केवढी किंमत आहे तुमच्या जीवाची की तुम्हाला मारल्यानंतर ती किंमत मला मिळणार आहे? अरे या घराच्या बाहेर सोडा हो.
या घरात साधं कुत्रं विचारत नाही तुम्हाला मी मारू अजित नाहीतर काय सासरी राहून फुकटचा खाणारा माणूस आहे मी मारू याला पाहिलंच बायको हे याचं ऐकण्यापेक्षा मला गुंडांनी मारलं असतं तर बरं झालं असतं. अरे सायलेन्स. आणि मी तुम्हाला दोघांनाही शेवटचं सांगतोय मी त्या गुंडांना अथर्वचाच फोटो दिला होता कळलं. आणि मग त्यांच्याकडे माझा फोटो कसा आला मला नाही माहिती. मीरा आईसाहेब या ना. काय झालं काही हवं होतं का तुम्हाला? मला काही नको होतं मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आले होते. काय? अगं विसर्जनाच्या प्रसादासाठी मोदक मागवले होते. कामाच्या गडबडीत तू खायला विसरलीस म्हणून मी घेऊन आले. आता ह्या आईला लेकीला स्वतः भरवायची इच्छा झाली असेल तर त्यांनी काय करावं. हा आता दादासाहेबांनी तुला इतकी सुंदर नथ दिलीये तसं बक्षीस नाहीये माझ्याकडे. सध्या तरी मी तुझं तोंडच गोड करू शकते. आईसाहेब तुम्ही आता माझ्या पाठीशी आहात ना हेच खूप आहे माझ्यासाठी. ते तर मी कायमच असणार आहे. पण आज न उद्या मी तुला तुझं बक्षीस देणारच. पण कशासाठी? म्हणजे मी असं काय केलंय? कशासाठी? मीरा, वेदा आणि अथर्व यांचं नातं पुन्हा जोडलंयस तू. या घराचं सुखाशी नातं जोडलंयस. गेल्या वर्षभरात या घरात अशा पद्धतीने सणवार साजरेच झाले नाहीत. तू त्यात रंग भरलेस. अगदी अंबिका भरायची ना तसे. बाळा खूप सुख दिलेस तू या घराला. त्यामुळे तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा हक्काने माझ्याकडे काहीही माग. आईसाहेब तुम्ही हे सगळं जे बोललात ना तेच बक्षीस आहे माझ्यासाठी. लेकीने आईची इच्छा मोडू नये असं वाटतं आईला. बरं आईसाहेब मला जेव्हा केव्हा गरज असेल ना मी स्वतःहून मागेन. चालेल? चालेल. मी वाट बघते. तुला जपणार